हॅलो स्टुडंट्स, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा सॉल्व करण्यासाठी आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला असतो तो प्रॉब्लेम प्लस त्या प्रॉब्लेमसोबत जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्याच्यानुसार वर्किंग नोटसाठी लागणारी लेजर अकाउंट कशी फाइंड आउट करायची ते पाहिलं. त्यासोबतच लेजर अकाउंट कोणती ओपन करायचे हे फाइंड आउट केल्यानंतर ती ओपन करून त्यामध्ये इफेक्ट कसे दाखवायचे हे सुद्धा बघितलेलं आहे. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहोत, जे आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे त्याच्या आधारावर प्लस दिलेल्या प्रॉब्लेमच्या असेट अँड लायबिलिटी साईडवर आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ओके, मग त्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं आहे बघा, कॅश फ्लो स्टेटमेंटचा फॉर्मॅट टाकून घेतला आहे. वर हेडिंग टाकलेले आहे कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 2020 हे आपलं क्लोजिंग इयर आहे, त्यामुळे मी ते इथे मेन्शन केलं आहे. त्यानंतर आपण आता ॲक्च्युअल स्टार्ट करूया. त्यातला ए भाग जो आपला आहे कॅश फ्लो स्टेटमेंटचा त्याचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा बघणार. त्यामध्ये काय येतं बघा, नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, त्याच्या अंडर पहिला आयटम आपला नेट प्रॉफिट येतो. आता नेट प्रॉफिट कसा मिळवायचा, तर आपल्याला आता माहीत झालं आहे की नेट प्रॉफिट आपल्याला कुठून मिळतो, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमधनं. ओके, मग आता लायबिलिटी साईडला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आधारावर नेट प्रॉफिट कसं फाइंड आउट करायचं, तर त्याचा एक फॉर्म्युलासुद्धा आहे. फॉर्म्युला काय आहे, तो क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स. ओके, मग आता इथे आपण दोन्ही बॅलन्स आहेत का बघणार. तर इथे आपल्याला दिसतं आहे की ओपनिंग बॅलन्स नाही आहे, बरोबर, फक्त क्लोजिंग बॅलन्स आहे. परंतु आपल्याला नेट प्रॉफिट करण्यासाठी दोन्ही बॅलन्स लागतात. मग आता ओपनिंग बॅलन्स आपल्याला कुठे दिसतो आहे बघा, असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6000. ज्या अर्थी हा असेट साईडला आहे त्या अर्थी तो डेबिट बॅलन्स आहे, आणि डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तो मायनसमध्ये जाणार, कारण का तो लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. ओके, आता हे कसं आपण प्रेझेंट करणार बघा आपल्या फॉर्मॅटमध्ये, तर नेट प्रॉफिट क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स, म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स 29,000 मायनस ओपनिंग बॅलन्स मायनस 6,000, त्यामुळे मायनस 6,000 आहेत म्हणून ते मी ब्रॅकेटमध्ये घेतले. ओके, आता आपल्याला माहीत आहे की मायनस मायनस इज इक्वल टू काय होतं, प्लस होतं, बरोबर ना. त्यामुळे 29,000 प्लस 6,000 करून आपलं फायनल आन्सर म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार 35,000. ओके, त्यानंतर आपण पुढे जाणार. पुढे आपला कोणतं कॅल्क्युलेशन आहे बघा, ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश ॲटम और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲटम. आता इथनं आपण आपला काय करणार, आपण स्टेप फॉलो करणार प्रॉब्लेम सॉल्व करायची. स्टेप फॉलो करणार म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण काय बघणार, ॲडजस्टमेंट बघणार. ॲडजस्टमेंटमधून कुठले आयटम डायरेक्टली इथे येणारे आहेत का ते पहिल्यांदा बघणार. त्यानंतर वर्किंग नोट चेक करणार, त्यातले येणारे आयटम ट्रान्सफर करणार. त्यानंतर बॅलन्स शीटचे असेट साईड चेक करणार, अँड लास्ट बॅलन्स शीटचे लायबिलिटी साईड, बरोबर. मग आता ॲडजस्टमेंट बघूया. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट ही टोटली असेटशी रिलेटेड आहे, म्हणजे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, त्याच्या लेजरला त्याचा इफेक्ट दाखवला आहे. सेकंड ॲडजस्टमेंट इंटेरियम डिव्हिडंडची आहे, ज्याचा डायरेक्टली इफेक्ट होतो. मग इंटेरियम डिव्हिडंड ऑफ ₹7,500 वॉज पेड ड्युरिंग द इयर 2020, ह्याचा इफेक्ट आपण कुठे दाखवणार, ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश आयटमच्या अंडर इंटेरियम डिव्हिडंड पेड 7,500. ओके, पहिलं मिळालं. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट तिसरी बघा. तिसरी ॲडजस्टमेंट काय आहे, तर ती मशिनरी संदर्भात आहे. मशिनरीचं लेजर अकाउंट ओपन केलं आहे त्यावरती ह्या ॲडजस्टमेंटचा इफेक्टसुद्धा आपण तिथे दाखवलेला असणार. ओके, हे आता ॲडजस्टमेंट झाले. आता वर्किंग नोट चेक करणार. वर्किंग नोटमध्ये काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर डेप्रिसिएशन कुठे आहे का, कुठे प्रॉफिट और लॉस कुठे आहे का, बरोबर. मग आपलं पहिलं अकाउंट दिसतं आहे लँड अँड बिल्डिंग, त्याचे डेप्रिसिएशन दिसतं आहे. त्यासोबतच प्लांट अँड मशिनरीमध्ये डेप्रिसिएशन दिसतं आहे. पुढचं प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्याचा काही डेप्रिसिएशनचा संबंध नाही आहे. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड, तिथेही डेप्रिसिएशनचा संबंध नाही. ओके, म्हणजे आपलं डेप्रिसिएशन जे 2 आयटमवरचे आहेत ते आपण इथे दाखवणार. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 8,000, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 10,000. ओके, त्यानंतर आता अजून काही येणार आहे का बघा वर्किंग नोटमधनं. पहिल्या वर्किंग नोटमध्ये कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द दिसत नाही आहे.
सेकंड वर्किंग नोट जी प्लांट अँड मशिनरी, तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतो आहे बघा. क्रेडिट साईडला काय म्हणून दिसतं आहे, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस 500. ओके, ह्याचा इफेक्ट लगेच करून घेऊया. ॲज अ लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 500. ओके, त्यानंतर आता पुढची वर्किंग नोट चेक करणार आपण. पुढची कोणती आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द दिसतो आहे बघा. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25,000. मग त्याचा इफेक्ट आपण दाखवणार ॲज अ प्रोव्हिजन फॉर टॅक्स पेड 25,000 म्हणून. ओके, त्यानंतर चौथी वर्किंग नोट, तिथे कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द दिसतो आहे का बघणार. तिथेही दिसतो आहे बघा, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. हे सुद्धा लगेच ट्रान्सफर करून घेऊया ॲज अ प्रपोज डिव्हिडंड पेड 20,000. हे झालं वर्किंग नोटनुसार. आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, कोणती इंटॅन्जिबल असेट किंवा फिक्टिशियस असेट आहे का. आता इंटॅन्जिबल असेट आपल्याला दिसते बघा, गुडविल 2 अमाऊंट दिसत आहेत, 55,000 45,000. दोन अमाऊंटमधला जो डिफरन्स आहे तो आपण काय म्हणून दाखवणार, रिटर्न ऑफ म्हणून. बरोबर, 10,000 तो आपला इथे दिसणार ॲज अ गुडविल रिटर्न ऑफ 10,000. दोन अमाऊंटमधला डिफरन्स. आता फक्त असेट साईडला इंटॅजिबल असेटचा एक ॲटम होता, फिक्टिशियस असेट नाही आहे. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. तिथे आपण काय चेक करणार, कोणत्याही प्रकारचा रिझर्व आहे का. बरोबर, आता इथे रिझर्व आहे का, तर आहे, जनरल रिझर्व आहे. ओपनिंगची अमाऊंट नाही आहे, क्लोजिंगची दिली आहे 30,000. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स यामधला डिफरन्स किती आहे, तर 30,000 येणार. तो आपण इथे दाखवणार आपल्या फॉर्मॅटला. इथे दिसतोय बघा, जनरल रिझर्व ट्रान्सफर 30,000. ओके, आता सगळ्या स्टेप फॉलो करून झाल्या आहेत. अमाऊंट आपल्याला मिळाल्या, त्यांची आपण टोटल करणार, ती आपण सेकंड कॉलमला दाखवणार, जी किती येते 1,10,000. त्यानंतर ह्या 1,10,000मध्ये नेट प्रॉफिट 35,000 ॲड होणार, कारण दोन्ही अमाऊंट प्लस आहे. टोटल किती येते 1,46,000. आणि त्याला हेडिंग काय देणार, नेट प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल चेंजेस. ओके, मग आता पुढचा भाग वर्किंग कॅपिटलचा आहे. वर्किंग कॅपिटलचा भाग म्हणजे काय, तर तिथे आपल्याला ठरलेले आयटम बघायचे आहेत. कोणते, तर करंट असेट आणि करंट लायबिलिटीचे जर कुठले बॅलन्स शीटमध्ये आयटम असतील तर त्यामध्ये काय चेंजेस झाले आहे ह्या 2 वर्षामध्ये ते बघणार आहोत. ओके, मग त्यासाठी आपल्याला फक्त 2च स्टेप फॉलो करावे लागतात. पहिली स्टेप म्हणजे काय, तर बॅलन्स शीटचे असेट साईड. सेकंड स्टेप म्हणजे बॅलन्स शीटचे लायबिलिटी साईड. मग पहिल्यांदा असेट साईड बघूया. करंट असेटच्या आधी कोणकोणते आयटम आहेत ते बघूया. करंट असेटचं कोणतं आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल आहे आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. कॅश इन हँड आपलं लास्ट स्टेटमेंटचा जो एंड होतो तिथे बॅलन्स हा ट्रान्सफर होणार. ओके, म्हणजे इथे 4 असेटचं आपल्याला काय आहे, कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करायचं आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा काय करणार आपण, स्टॉक बघणार. अमाऊंट किती आहे, 42,000 होती 2019मध्ये. 2020मध्ये त्याचे किती आले आहेत, 53,000. जे इन्क्रीज झालं आहे. ओके, आता ते इथे दाखवणार ॲज अ इन्क्रीज इन स्टॉक. कितीने इन्क्रीज झालं, 11,000ने. स्टॉक इन्क्रीज झाला या अर्थ आपण स्टॉक खरेदी केला म्हटल्यानंतर काय झालं सांगा, पैसे आपल्याकडनं गेलेत म्हणून ते मायनसमध्ये दिसतील. ओके, त्यानंतर डेटर्सचं बघूया. डेटर्समध्ये 2 अमाऊंटमधला फरक आहे किती बघा, 90,000चे 98,000 झाले, म्हणजे 8,000ने इन्क्रीज झालं आहे. पुन्हा तर त्याच पद्धतीने घेणार, इन्क्रीज इन डेटर्स 8,000 वाढले म्हणजे ते पैसे थोडक्यात आपल्याकडनं खर्च होतात म्हणून ते मायनसमध्ये, म्हणजे इन ब्रॅकेट. त्यानंतर पुढचा आयटम कोणता आहे बघा, बिल्स रिसिवेबल. अमाऊंटमधला फरक 8,000 अँड 12,000. 8,000 होते 2019ला बिल्स रिसिवेबल, आता झाले आहेत ते 12,000, म्हणजे कितीने वाढले, 4,000ने. ते इथे दाखवणार ॲज अ इन्क्रीज इन बिल्स रिसिवेबल 4,000. इन्क्रीज म्हटल्यानंतर पैसा खर्च करतो आहे म्हणून ते इन ब्रॅकेट. अँड लास्ट चौथी करंट असेट कोणती आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस. 6,000 होते ते 4,000 झाले, म्हणजे काय आलं आहे, डिक्रीज झाले आहेत. ओके, मग ते ॲज अ डिक्रीज म्हणून दाखवणार, डिक्रीज इन प्रीपेड एक्सपेन्सेस
2000 डिक्रीज झाले, त्या अर्थी काय आलं आहे आपल्याकडनं, काय झालं आहे खर्च न होता आपल्याकडे पैसे काय आले आहेत त्याच्या स्वरूपात, प्रीपेड एक्सपेन्सेसच्या स्वरूपात, म्हणून ते इन डायरेक्टली घेणार विदाऊट ब्रॅकेट. ओके, हे झालं करंट असेटचे आयटम. आता सेकंड स्टेप फॉलो करणार कोणती, तर करंट लायबिलिटीचे आयटम चेक करणार. त्यासाठी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बघणार. आता लायबिलिटी साईडला कोणते करंट लायबिलिटीचे आयटम आहेत तर बघा कोणते दिसतो आहे, क्रेडिटर्स दिसतो आहे आपल्याला आणि बिल्स पेएबल. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि प्रपोज डिव्हिडंड हे सुद्धा काय आहेत करंट लायबिलिटीचेच आयटम आहेत, परंतु त्याचे सेपरेटली आपण लेजर अकाउंट ओपन करतो त्यामुळे ते दिसणार नाही आहे. फक्त क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल यांचा जो काही इफेक्ट असणार तो आपण इथे दाखवणार आहोत. आता पहिल्यांदा आपण कोणतं घेणार आहोत, क्रेडिटरमध्ये काय चेंजेस आहे बघा, 57,000 होते 2019मध्ये, 2020मध्ये ते 46,000 झाले, म्हणजे काय आलं डिक्रीज झालं. ओके, मग त्याचा इफेक्ट कसा घेतला आहे बघा, डिक्रीज इन क्रेडिटर्स 11,000. ओके, मग आता ते डिक्रीज झाले, त्या अर्थी क्रेडिटर्सला आपण काय केलं, त्यांचं जे काही देणं होतं आपलं ते आपण त्यांचं काय केलं आहे क्रेडिटर्सला पेड केलं, म्हणजे आपल्याकडनं पैसा खर्च झाला म्हणून ते विथ ब्रॅकेट. ओके, आता बिल्स पेएबल बघूया. बिल्स पेएबल 30,000 होते ते 6,000 झाले, म्हणजे 24,000ने ते सुद्धा काय आले कमी झाले, बरोबर. आता ते कसं दाखवणार, डिक्रीज इन बिल्स पेएबल 24,000 कमी झाले, त्या अर्थी आपण ते काय केलं आहे तेवढं देणं आपलं कमी केलं आहे, त्यामुळे ते सुद्धा पैसे आपण खर्च झाले म्हटल्यानंतर विथ ब्रॅकेट. आता हा भाग झाला, करंट असेटचे सगळे आयटम घेतले, करंट लायबिलिटीचे घेतले, मग आता त्यांची टोटल करणार. टोटल किती येते -56,000, ते सेकंड कॉलमला घेतले. आता जे आपले 1,46,000 होते त्यातनं 56,000 मायनस करणार, जे शिल्लक राहणार त्याला काय म्हणणार कॅश फ्रॉम ऑपरेशन, जे किती दिसतं प्लस 90,000. ओके, कारण 1,46,000 हे प्लस आहे, त्यातनं 56,000 मायनस करणार कारण ते मायनस आहेत म्हणून शिल्लक राहते, ते काय आहे आपलं कॅश फ्रॉम ऑपरेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे तर काय करणार आपण त्यातनं इन्कम टॅक्स पेड करणार. ओके, आता ह्या प्रॉब्लेममध्ये इन्कम टॅक्सचे जर आपण वर्किंग नोट बघितलं तर तिथे काय होईल आपला ओपनिंग बॅलन्सही नव्हता किंवा डेबिट साईडला काही कॅश ऑर बँक म्हणजे करंट इयरला काय इन्कम टॅक्स पेड केलेला याचा उल्लेख नव्हता व ॲडजस्टमेंटमध्ये, त्यामुळे ते अकाउंटला दिसत नाही आहे, त्यामुळे प्रॉब्लेमला इन्कम टॅक्स काय दिसणार आपलं नील दिसणार. त्यामुळे कॅश फ्रॉम ऑपरेशनचीच अमाऊंट 90,000 आपले काय म्हणून दिसणार, ए भागाची टोटल ॲज अ नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, आय होप ए भागाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जब बी आणि सी भाग राहिलेला आहे ते आपण बघूया. ओके, चालेल, मग थँक्यू.